नमस्कार. भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ऑथेंटिक इटालियन पिझ्झा सॉस आणि आपल्याकडची काही हाय एंड इटालियन रेस्टॉरंट्स सोडली तर बहुतांश ठिकाणी मिळणारा पिझ्झा सॉस याच्यामध्ये फरक असतो. तो कशामुळे असतो असं तुम्हाला वाटतं आहे? तर बेसिक टोमॅटोज आपण कुठले वापरतोय यावर हा सगळा खेळ अवलंबून असतो. आज मी तुम्हाला दाखवते आहे ऑथेंटिक इटालियन पिझ्झा सॉस, तोही कुठलाही आर्टिफिशियल कलर्स, प्रिझर्वेटिव्ज किंवा कुठलीही ॲडिटिव्ज न करता केलेला. बघूयात. हेच ते सॅन मर्झॅनो टोमॅटोज. हे कॅन्स आपल्याला कुठल्याही गॉर्मे स्टोअरमध्ये किंवा ॲमेझॉनवरती अगदी इझिली अवेलेबल असतात. मी इथे 400 ग्रॅमचे 3 डबे वापरते. हे टोमॅटोज आकाराला लांबट असतात. कमीत कमी बिया आणि भरपूर गर याच्यामध्ये असतो. रंग तर किती छान डीप रेड आहे हे तुम्ही बघतच आहात. पाण्याचा अंशही कमी असतो आणि लेस ॲसिडिक असल्यामुळे आंबट गोड चवीचा परफेक्ट बॅलन्स याच्यामध्ये असतो. याची प्युरी करण्यासाठी आपण मिक्सर वापरणारच नाही आहोत. लाकडी चमच्यानी असं प्रेस करत किंवा चक्क हाताने कुस्करून मी याचा पल्प करून घेणार आहे. याच्यामुळे कन्सिस्टन्सी सॉसला परफेक्ट येते. या 1200 ग्रॅम टोमॅटोसाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 8-10 लसणीच्या पाकळ्या आहेत. हे दोन्हीही मी बारीक चिरून घेणार आहे. मिक्सरला पेस्ट करायची काहीच गरज नाही आहे. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा घालून मी कांदा ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतणार आहे. आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोचा काढून ठेवलेला पल्प घालूयात आणि टोमॅटो चांगल्या शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठही घालूयात. टोमॅटो परतण्यासाठी मी इथे फ्लेक्झिबल सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरते. तुम्ही लाकडी चमचा वापरलात तरी चालेल. शिजवताना हे खूप उडतं म्हणून मी त्याच्यावरती एक झाकण असं कलतं ठेवणार आहे. परंतु अधूनमधून झाकण काढून मी स्पॅच्युलानी हे हलवत राहणारच आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे शिजायला आणि आटायला लागणार आहेत. 15-20 मिनिटानंतर आपल्याला ही कन्सिस्टन्सी मिळेल. मी सतत अशी प्रेस करत होते, हलवत होते आणि आता आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी बरोबर मिळालेली आहे. आता मी याच्यात ओरिगॅनो घालते आहे आणि चिली फ्लेक्स घालते आहे. तुम्ही ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. हे आहे बेझिल, फ्रेश बेझिल. हे नसेल तर ड्राईड बेझिल वापरलं तरीसुद्धा चालेल, पण फ्रेशची मजा काही वेगळीच. सगळ्या चवी बॅलन्स करण्यासाठी आता थोडीशी साखर घालूयात आणि आपला हा पिझ्झा सॉस झालेला आहे. लगेच वापरणार नसाल तर गार झाल्यावर डीप फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही हा महिनाभरसुद्धा वापरू शकता. अशाच रेसिपीजसाठी भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.